Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about the next important concept called as conical pendulum. Okay, आणि हा कोनिकल पेंडुलमचा जो भाग आहे हा आपल्या टेक्स्टबुक मध्ये अँगल ऑफ बँकिंग नंतर दिलाय, परंतु मी तुम्हाला शिकवताना कोनिकल पेंडुलम हा पार्ट त्याच्या पूर्वी शिकवणार आहे. कारण जनरली दरवर्षी तर माझा सिक्वेन्स शिकवण्याचा हाच असतो, कारण विद्यार्थ्यांना सेंट्रिपेटल फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स आल्यानंतर लगेच कोनिकल पेंडुलम हा परफेक्ट समजून जातो. ॲक्च्युली हा पार्ट तुमचा इयत्ता 11वी मधलाच पार्ट आहे, परंतु 11वी मध्ये काही विद्यार्थ्यांचा झाला असेल, काही विद्यार्थ्यांचा झाला नसेल, किंवा काही विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकवलं नसेल, किंवा एन नंबर ऑफ फॅक्टर्स आर देअर. त्यामुळं आपण या ठिकाणी शिकत असताना इन डिटेलमध्ये शिकणार आहोत. लक्षात सर्वांच्या, मी तुम्हाला आज सकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फिजिक्स पार्ट 1 म्हणजे फिजिक्स पार्ट 1 मधला फिजिक्स रोटेशनल डायनामिक्स मधला पार्ट 1 म्हणजे सर्क्युलर मोशनची PDF आपल्या ग्रुपवरती शेअर केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी 2 डेरिव्हेशन्स लिहायचे. 2 डेरिव्हेशन्स नाहीत, ॲक्च्युली एकच डेरिव्हेशन आहे, परंतु त्याला थोडेफार फॉर्म्युले मॅन्युप्युलेट केले की इझिली आपल्याला 2 नंबरच्या प्रश्नाचं पण उत्तर येणारच आहे. आणि मी सर्वचे सर्व क्वेश्चन त्या ठिकाणी रिलेटेड टू कोनिकल पेंडुलम म्हणजे थेअरी क्वेश्चन्स आज घेणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये कोनिकल पेंडुलमवरती विचारलेले CETचे क्वेश्चन्स, बोर्डचे क्वेश्चन्स, त्याचप्रमाणे आपल्या टेक्स्टबुकमध्ये असणारे क्वेश्चन्स मी कव्हर करणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, आता हे पहा, कोनिकल पेंडुलम हा जो थेरॉटिकल क्वेश्चन आहे, हा थेरॉटिकल क्वेश्चन ऑक्टोबर 2009ला 3 मार्कांसाठी विचारला होता आणि ऑक्टोबर 2015ला 3 मार्कांसाठी परत विचारला होता. परंतु ऑक्टोबर 2015ला जो क्वेश्चन विचारला होता त्यामध्ये फक्त डायग्राम ड्रॉ करायची होती आणि साईडला एक फॉर्म्युला लिहून त्याचं सिग्निफिकन्स लिहायचं होतं. म्हणजे उत्तर काय खूप मोठं नव्हतं. मी तुम्हाला तो क्वेश्चनही नंतर वाचून दाखवणार आहे, परंतु आपण प्रथम त्या ठिकाणी डेरिव्हेशन पाहूया. पहिल्या प्रथम सर्वांनी लक्षात घ्यायचं की कोनिकल पेंडुलम म्हणजे काय आणि सिंपल पेंडुलम म्हणजे काय हे पहा. आता कोनिकल पेंडुलम ही सिंपल पेंडुलमची एक स्पेशल केस आहे. लक्षात सर्वांच्या. नाव सी आता मी तुम्हाला एखादी एक्झाम्पलच देतो. सियर, आता समजा या ठिकाणी ही स्ट्रिंग आहे, ही आहे स्ट्रिंग आणि खाली एखादा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला आपण म्हणूया बॉब. या ऑब्जेक्टला काय म्हणायचं? बॉब. आणि त्या बॉबचं जे मास आहे दॅट मास इज अ स्मॉल m. ओके, सो बॉब इज हॅव्हिंग मास स्मॉल m. ओके, जर हे असं असेल म्हणजे आपण नाही म्हणतो असं, याला म्हणतात ऑसिलेशन्स. याला काय म्हणतात? ऑसिलेशन्स. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात. काय म्हणतात? सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल पेंडुलमची केस. परंतु कोनिकल पेंडुलममध्ये काय होत असतं? ही स्ट्रिंग आहे. आता ही ॲक्च्युली एकदम टायटर नाही आहे, ही थोडेफार त्या ठिकाणी गोळा होतेच आहे. बरं ठीक आहे, हा झाला तुमचा कोनिकल पेंडुलम. हा काय झाला तुमचा? कोनिकल पेंडुलम. लक्षात सर्वांच्या, हा झाला कोनिकल पेंडुलम. म्हणजे कसं हा कोनिकल पेंडुलम कसं की ज्यावेळेस तो बॉब फिरतोय ना त्यावेळेस तो असा कोन तयार करतोय. तुम्ही नसेल तर घरी त्या ठिकाणी हा एक्सपेरिमेंट करून बघा. ओके, सोपा एकदम आहे. ओके, नाव सी. कोनिकल पेंडुलम आपल्याला कळलं की वरती या ठिकाणी आपण जे काही फिक्स केलेला पॉईंट होता हा पॉईंट आहे A असं मानूया. ठीक आहे, आणि मग तुम्हाला हे तर समजलंच की कंटिन्युअस तो बॉब फिरल्यामुळं ही अशी मोशन होती बा, अशी मोशन झाली की नाही आता आपण बघितली की नाही. ओके, आणि हे जर आपण त्या ठिकाणी असं ट्रेस केलं तर या ठिकाणी ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग काय करते? स्ट्रिंग त्या ठिकाणी कोन फॉर्म करते. ओके, आणि हा जो बॉब आहे हा बॉब त्या ठिकाणी काय तयार करतो? हॉरिझॉन्टल सर्कल. काय तयार करतो? हॉरिझॉन्टल. कारण सर्कल हॉरिझॉन्टलमध्ये चालला की नाही तो, तर या ठिकाणी हा जो काही बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतोय. ह्या गोष्टी क्लिअर आहे सर्वांना. सो इन केस ऑफ कोनिकल पेंडुलम स्ट्रिंग मेक्स कोन अँड बॉब मेक्स हॉरिझॉन्टल सर्कल. तुम्हाला लगेच डेरिव्हेशन लिहायची गरज नाही, व्यवस्थित ऐका. त्या ठिकाणी वाटलं तर हा जो पार्ट आहे तुम्ही थोडं रफमध्ये पण लिहून घेत चला. लगेच फेर नका लिहू, रफमध्ये लिहून घ्या. म्हणजे मी जे बोललेलं आहे तो तुमच्या पूर्णपणे लक्षात राहून जाईल. कळलं सर्वांना? बरं ठीक आहे, मान्य आहे. आपल्याला हे कळलं की सर त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं कोनिकल पेंडुलम इज अ स्पेशल केस ऑफ सिंपल पेंडुलम इन विच स्ट्रिंग डिस्क्राइब्स कोन व्हेर ॲज बॉब डिस्क्राइब्स हॉरिझॉन्टल सर्कल. हे कळलं का सर्वांना? ओके, त्याची डेफिनेशन मी तुम्हाला देणारच आहे. तुम्हाला ती डेफिनेशन या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल पण थोड्या वेळामध्ये. ओके, नाव सी. आता आपण एक काम करूया काय की हा जो पार्ट आहे नाही तर मी ज्या ठिकाणी तो स्ट्रिंग धरलेली होती पहा, हे पहा, हे जे मी काय स्ट्रिंग धरलेली होती, हा जो वरचा जो पोर्शन दिसतो ना, हा
याला आपण म्हणूया रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्टला फिक्स केले. ही आहे स्ट्रिंग आणि आता हे झालं कोनिकल पेंडुलम. कळलं सर्वांना? ओके. तर या ठिकाणी हे झालं बॉब, हे झालं स्ट्रिंग. स्ट्रिंगची लेंथ आहे यल, हे तर मी घेतलेली पहा. ओके. एकदा तुम्हाला डायग्राम कळली ना, काही प्रॉब्लेम नाही. स्ट्रिंगची लेंथ किती आहे? यल. स्ट्रिंगची लेंथ आहे यल. चालतंय. आता हॉरिझॉन्टल सर्कल हा जो काय बॉब आहे हा हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय, म्हणजे त्या सर्कलला काहीतरी रेडियस असेल आर. बरं मला सांगा, तुम्हाला हे यल कळलं, हे आर कळलं, लक्षात आलं सर्वांच्या? ओके. येस. आता हे आर आहे. समजा जर आपण इथून या ठिकाणी हे असं परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर आपल्याला हे कळतं की ह्या कोनिकल पेंडुलमची ती हाईट झाली. काय झाली? हाईट झाली. हाईट. लक्षात आलं का सर्वांच्या? आणि तुम्हाला समजावं त्या ठिकाणी म्हणजे हीच डायग्राम ही आहे, परंतु मी साईडला या ठिकाणी हे असं ट्रेस केलेलं नाही. ओके. लक्षात आलं का सर्वांच्या? आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण अशी डायग्राम दिलेली आहे. ओके. हे कळलं का? ॲक्च्युली ही डायग्राम आणि ही डायग्राम कशी आहेत? दोन्ही पण डायग्राम सेम आहेत. अत्यंत सोपं डेरिव्हेशन आहे. मी फक्त तुम्हाला 2च फॉर्म्युले देणार आहे. पुस्तकामध्ये त्यांनी कितीही फॉर्म्युले वापरू द्या किंवा काही करू द्या, मी तुम्हाला 2च फॉर्म्युले देणार आहे आणि त्या 2च फॉर्म्युल्यांच्या आधारावरती तुम्हाला कसलाही न्यूमेरिकल याच्यामधलं सुटणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके. येस. कारण तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट या पूर्वीच्या क्लिअर आहेत. तुम्हाला ओमेगा म्हणजे काय माहिती आहे, टाईम पिरियड म्हणजे काय हे माहिती आहे, सर्व काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहेत. क्लिअर आहे सर्वांना? तर हे झालं तुमचं कोनिकल पेंडुलम. हां, अजून एक सांगायचं होतं तुम्हाला. समजा हा झाला अँगल थीटा. मी थीटा कुठं ट्रेस करतो नीट बघा. हा पूर्ण कोनचा अँगल आहे आणि हा त्याचा निम्माच थीटा आहे. म्हणजे या ठिकाणी थीटा कोण झाला? सेमी व्हर्टिकल अँगल. थीटा कोण आहे? सेमी व्हर्टिकल अँगल. मी या ठिकाणी लिहून टाकतो. यल आहे लेंथ ऑफ अ स्ट्रिंग, एच आहे हाईट ऑफ कोन और हाईट ऑफ अ स्ट्रिंग, त्या ठिकाणी आर इज नथिंग बट रेडियस ऑफ दिस सर्कल आणि थीटा इज अ सेमी व्हर्टिकल अँगल किंवा सेमी कोन अँगल. ह्या गोष्टी तुम्ही साईडला लिहून ठेवायच्यात नंतर. लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. येस. आता हे कळलं तुम्हाला. मला सांगा, थोडाफार विचार करून सांगा. या ठिकाणी बॉब आहे बरोबर. ह्या बॉबला स्वतःचं मास आहे, म्हणजे त्या स्वतःचं मास आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या बॉबचं वेट असणार आहे. आणि आपल्याला माहिती की वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑलवेज ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे कसलाही ऑब्जेक्ट असू द्या, समजा हा ऑब्जेक्ट आहे, ह्याचं वेट कुठं लागतं? व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग हा जो बॉब आहे याचं पण वेट असं कुठंतरी व्हर्टिकली डाऊनवर्ड लागेल ना. आणि वेट म्हणजे आपल्याला माहिती नाही mg असतं ते. वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्सच आहे. कळलं का सर्वांना? लक्षात आलं का सर्वांच्या? ओके. ठीक आहे. वेटचं हे तर आपल्याला ह्या बॉबचं वेट खाली लागतं हेही समजलं, काही प्रॉब्लेम नाही. कळलं? अजून दुसरं काय बरं? हे पहा, त्या ठिकाणी हे आपण असं फिरवत असताना, त्या ठिकाणी हे आपण असं फिरवत असताना वरती आपल्या हाताला ताण बसतोय पहा. ओके. अच्छा, हे कसं कोनिकल पेंडुलम फिरते? हां, हे असं पहा. हे वरती आपल्या हाताला ताण बसतोय की नाही? वरती आपल्या हाताला ताण बसतोय म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रिंगमधून काहीतरी टेन्शन लागत असणार आहे पहा. स्ट्रिंगमधून काहीतरी टेन्शन लागत असणार आहे. परंतु आपण यापूर्वी कॅपिटल टी हे लेटर टाईम पिरियडसाठी वापरले, म्हणून या ठिकाणी आपण टेन्शनला T0 किंवा T0 असं म्हणतात. याला T0 म्हणतात. T0 किंवा T0 एवढं टेन्शन लागलं असं म्हणूया. आणि टेन्शन कुठं लागणार आहे? अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स दी सपोर्ट. हे क्लिअर आहे का सर्वांना? ओके. येस. नाव सी हिअर. एकदम सोपा भाग आहे पहा. ओके. येस. आता मी तुम्हाला काय काय सांगितलं पहा. या ठिकाणी वेट ऑफ द बॉब ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे झालं वेट बरोबर. आणि टेन्शन ॲक्ट्स इन दिस वे. लेट अस से T0 इज अ टेन्शन. हे पहा, इथं हे लिहून घ्यायचं. T0 टेन्शन इन द स्ट्रिंग, mg वेट ऑफ दी बॉब. हे कळलं का? तर हे तुम्ही त्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ केली की त्याच्यासाठी हे सगळे पॅरामीटर त्या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. लक्षात येते ना सर्वांच्या? अत्यंत सोपा भाग आहे. राईट. नाव सी. डायग्राम पण कळली. टेन्शन तिकडं आहे. हे पहा, आता तुम्हाला हे तर माहीतच असेल की समजा हे वेट आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि टेन्शन चाललं आहे ह्या बाजूला, टेन्शन ह्या बाजूला चाललं आहे, टेन्शन T0. दोन्ही एका लाईनमध्ये आहेत का? अजिबात नाही. आपल्याला जर इक्विलिब्रियम आणायचं असेल तर हे दोन्ही एका लाईनमध्ये पाहिजेत. तुम्ही म्हणा सर इक्विलिब्रियम म्हणजे काय? आता पहा, इक्विलिब्रियम म्हणजे दोन फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट असतात की ज्याचा रिझल्टंट हा 0 असतो. म्हणजेच काय? ते आता ते जे काय बोललो मी ते तुम्हाला द्या समजा सोडून. परंतु आता मी तुम्हाला जे सांगतो व्यवस्थित आहे का? समजा उदाहरणार्थ या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट आहे आणि इकडे एक माणूस आहे आणि तो माणूस काय करतोय? ह्या ऑब्जेक्टला
आणि इकडे एक माणूस आहे आणि हे दोन्ही माणसं काय करतात, हा माणूस ऑब्जेक्टला ह्या बाजूला जास्त ओढतोय आणि हा माणूस या बाजूला ओढतोय. काय होईल, समजा या बाजूला जो काय फोर्स या माणसाने लावलाय 5 न्यूटन एवढा लावलाय आणि या बाजूला लावलेला फोर्स समजा 4 न्यूटन आहे. तुम्हीच विचार करून सांगा बरं, ऑब्जेक्ट कुठं जाईल, जिकडे जास्त फोर्स तो तिकडे जाईल. म्हणजे सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे का, अजिबात नाही. पण सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये कधी येईल, समजा उदाहरणार्थ याचा पण फोर्स आहे 5 न्यूटन आणि याचा पण फोर्स आहे 5 न्यूटन. मग हा पण 5 न्यूटन ओढतो, तो पण 5 न्यूटन ओढतोय, परंतु हा ऑब्जेक्ट जागचा हलेल का, नाही हलणार, कारण दोन्ही बाजूने सारखाच फोर्स लागतोय की नाही. कळलं का सर्वांना, लक्षात येणे मी काय सांगतो ते, ठीक आहे. तर याला म्हणतात इक्विलिब्रियम. मग इक्विलिब्रियममध्ये तुम्हाला काय कळलं की इक्विलिब्रियममध्ये दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत. मग इथे एकमेकांच्या अपोजिट दिसतात का, ते आपल्याला नाही दिसत. मग आपल्याला या ठिकाणी हा जो काही टेन्शन आहे ना टी नॉट, टेन्शन टी नॉट म्हणजे पण फोर्स आहे आणि mg वेट म्हणजे पण फोर्स आहे. लक्षात येते ना सर्वांच्या, ओके. नाव मग टेन्शन टी नॉट जो आहे, टेन्शन टी नॉट आणि mg हे एकमेकांच्या म्हणजे एका सरळ लाईनमध्ये नाहीत. लक्षात सर्वांच्या, ओके. म्हणजेच त्यांना एका सरळ लाईनमध्ये आणावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, रिझोल्युशन करावं लागेल. काय करावं लागेल, रिझोल्युशन. तुम्ही म्हणा सर रिझोल्युशन काय असतं, तर तुम्ही क्लास 11मध्ये मॅथमॅटिकल मेथड्समध्ये रिझोल्युशन शिकला असाल, तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे पहा, समजा हा ॲक्सिस आहे आणि हा इकडे एखादा फोर्स आहे, हा अँगल आहे. तर ह्या फोर्सचा हा जो कंपोनंट आहे एक्स कंपोनंट, सो Fx इज इक्वल टू F कॉस थिटा येत असतो. ज्याच्यासोबत अँगल बनवला आहे त्याच्यासोबत कॉस थिटा असतो. हा एक्स डायरेक्शनला फोर्स म्हणून मी Fx लिहिला आणि हा जो उरलेला फोर्स कसा असणार आहे, F साईन थिटा, F साईन थिटा म्हणजेच Fy इज इक्वल टू. लक्षात येते ना सर्वांच्या. त्याचप्रमाणे आता हे तुम्हाला कळलं रिझोल्युशन, ठीक आहे ना. नाव आता इथं काय होईल, एक काम करायचं, पहिल्या स्टार्टला हे असं डॉट 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 करून घ्यायचं. हा टी नॉट आहे, हा अँगल किती बरं, हा अँगल पण थिटाच आहे. कारण का, या ठिकाणी हा अँगल किती आहे थिटा, म्हणजे हा पण अँगल काय होईल थिटा. हे पहा ना, हे तुम्हाला कळतं आहे ना, हा अँगल इथाचा थिटा आहे, तिथाचा तो थिटा आहे. हा पॉईंट आहे, इकडं आला mg आणि ह्या बाजूला तुमचा आहे टेन्शन टी नॉट. मग हिकडचा अँगल किती येईल, हा येईल थिटा. म्हणजे हा वरचा कंपोनंट काय असेल, टी नॉट कॉस थिटा. ज्याच्यासोबत अँगल बनवला त्याच्यासोबत तो अँगल काय, म्हणजे त्याच्यासोबत कोणता कंपोनंट असतो, कॉस थिटाचा कंपोनंट असतो. कोणता कंपोनंट असतो, कॉस थिटाचा. मग हा जर कॉस थिटा आहे तर डेफिनेटली हा पण काय असणार आहे, त्या ठिकाणी टी नॉट साईन थिटा, त्या ठिकाणी टी नॉट साईन थिटा. कळलं का तुम्हाला मी रिझोल्युशन कसं करतोय ते, ओके. आता हेच आपण व्यवस्थित बोलणार आहोत, हे तुम्हाला लॉजिकली कन्सेप्च्युअली कळावं म्हणून मी तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये सर्वच्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, ओके. यस, नाव सी हिअर की काय काय डिस्कस करायचं आहे आपल्याला. मेन टार्गेट आपलं कोनिकल पेंडुलम मधलं टाइम पिरियड फाइंड आउट करायचं आहे आणि टाइम पिरियडवरून मग फ्रिक्वेन्सी तर सहज काढता येईल आपल्याला, ठीक आहे ना. ओके, नाव सी हिअर let us consider a conical pendulum, okay, to which a bob of mass small m is attached. We know that in case of conical pendulum, bob performs horizontal circular motion whereas a string describes a cone. कळलं सर्वांना. Now in this string, due to the weight of the bob, there is tension T naught arises in the string. Okay, due to the weight of a bob, टेन्शन टी नॉट अरायजेस इन द स्ट्रिंग. हे कळलं का सर्वांना, ओके. बट mg अँड टी नॉट आर नॉट इन द सेम लाईन, देअरफॉर इक्विलिब्रियम इज नॉट अचीव्ड. टू गेट इक्विलिब्रियम वी हॅव टू रिझॉल्व टी नॉट ॲज अ शोन इन द फिगर. मग फिगरमध्ये काय दाखवायचं त्या ठिकाणी, या ठिकाणी हे इकडच्या बाजूला जाईल टी नॉट कॉस थिटा, कारण हा अँगल आहे थिटा. हा अँगल थिटा का आला, कारण हा थिटा आहे. आणि या डायरेक्शनला काय असणार आहे, म्हणजे याच लाईनवरती दाखवायचा, तिथं फळ्यावरती जमत नाही हे काढायला. त्या ठिकाणी काय तुम्ही लिहिणार, टी नॉट साईन थिटा. कळलं का. म्हणजे हे पहा, त्या ठिकाणी हा जो बॉब आलाय ना, हा जो बॉब आलेला आहे, हा जो बॉब दिसतोय ना तुम्हाला, हे असं फिरत असताना टेन्शन टी इकडे लागले, त्यातला टी नॉट कॉस थिटा वर गेलाय, टी नॉट साईन थिटा आतमध्ये गेलाय. ॲक्च्युली इथं टी नॉट साईन थिटामुळेच तो बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. कळलं का. या ठिकाणी इथं जर पाहिलं
तर टी नॉट साईन थिटा या टेन्शनमुळं, या फोर्समुळंच सर्क्युलर मोशन तो बॉब परफॉर्म करतोय. कळलं सर्वांना? सो नाव फ्रॉम दिस इक्वेशन, फ्रॉम दिस डायग्राम वी कॅन से दॅट टी नॉट कॉस थिटा बॅलन्सेस, टी नॉट कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतोय? एम जीला. टी नॉट कॉस थिटा बॅलन्सेस वेट ऑफ दी बॉब असं लिहायचं. कळलं? ॲक्च्युली तुम्ही ते उत्तर जे आहे ते आपल्या PDF मधून व्यवस्थित लिहायचं. मी तुम्हाला शेवटी प्रश्न देणार आहे. ओके, इथं बघून सांग मला, वरती कोण गेले? टी नॉट कॉस थिटा, खाली कोण गेले? एम जी. म्हणजे वरचे फोर्सेस इज इक्वल टू खालचे फोर्सेस. कळते का सर्वांना? मग टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी, वेट ऑफ दी बॉब. ओके, सो टी नॉट कॉस थिटा बॅलन्सेस वेट ऑफ दी बॉब असं वाक्य लिहायचं असतं. कळलं सर्वांना? ओके. आणि हे झाल्यावरती तुम्ही हे डेरिव्हेशन ऐकल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे मी शिकवत असताना रप्त करतच असाल, परंतु लगेच लिहिताना सुद्धा लगेचच्या लगेच लिहून काढायचं, अजिबात वेळ घ्यायचा नाही परत. ठीक आहे ना? ओके, लेट अस से इट इज इक्वेशन नंबर 1. हे तर मी तुम्हाला आता काय सांगितलं की ड्यू टू टी नॉट साइन थिटा, ड्यू टू एक मिनिट मी तुम्हाला लिहूनच देतो हे थोडं. ओके, कारण का म्हणजे तुम्हाला ते रफमध्ये लिहिताना सुद्धा काय काय आयडिया येईल. ठीक आहे. फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट, हे डेरिव्हेशन नव्हे, डेरिव्हेशन तुम्हाला त्या PDF मधून कॉपी करायचं आहे. ठीक आहे ना? फ्रॉम फिगर कॉमा टी नॉट कॉस थिटा बॅलन्सेस वेट ऑफ दी बॉब. आणि वेट ऑफ द बॉब किती आहे? एम जी. देअरफॉर टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू वेट ऑफ द बॉब एम जी. लेट अस से इक्वेशन नंबर 1. खाली वी नो दॅट कॉमा टी नॉट साइन theta is responsible to perform circular motion of the bob. बरोबर सर्वांच्या लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी टी नॉट साइन थिटा हा सर्क्युलर मोशन करण्यासाठी, परफॉर्म करण्यासाठी त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे. आणि आपल्याला तर माहितीच आहे हे तर टी नॉट साइन थिटा रिस्पॉन्सिबल आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला, परंतु ॲक्च्युअल केसमध्ये सर्क्युलर मोशनसाठी कोण कारणीभूत असतो? दॅट इज नथिंग बट सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजेच आपण असं म्हणणार की हिअर टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. कळलं का सर्वांना? म्हणजेच टी नॉट साइन थिटा, मला सांगा सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला mr² किंवा mv²/r किंवा mv²/r काही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बरं चालते. मी तुम्हाला mv²/r असंच लिहून देतो, mv²/r. कळलं का? लेट अस से इट इज इक्वेशन नंबर 2. लक्षात येते ना सर्वांच्या? ओके, एकदम सोपं आहे, काही एवढं अवघड अजिबात नाही आहे. तुम्ही ते mr² वापरलं तरीही चालते. कळलं सर्वांना? ओके. परंतु ऑक्टोबर 2009ला जो क्वेश्चन आला होता तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मी या ठिकाणी mv²/r वापरतो आणि तो क्वेश्चन कसा होता तेही तुम्हाला सांगणार आहे. ओके, नाव डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 असं. मग आता जर डिवाइड केलं तर काय होईल? डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. मी या बाजूला लिहू का एका साईडला? ओके, ह्या बाजूला लिहितो मी. हां, टी नॉट साइन थिटा अपॉन टी नॉट कॉस थिटा. टी नॉट साइन थिटा काय लिहितं? mv²/r. ओके, अपॉन टी नॉट कॉस थिटा किती आहे चेक करा बरं. दॅट इज नथिंग बट एम जी. तर एम कॅन्सल. ठीक आहे, टी नॉट कॅन्सल. काय आलं? टॅन थिटा इज इक्वल टू v²/rg. तर हा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी 2009 विचारला होता. टॅन थिटा, प्रूव्ह दॅट टॅन थिटा इज इक्वल टू v²/rg. आणि या ठिकाणी हे आपल्याला
CETसाठी लक्षात ठेवायचं हे tan θ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. क्लिअर आहे सर्वांना? tan θ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी लक्षात ठेवा. ओके, तर आता हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, वाटलं तर तुम्ही एका साईडला लिहून ठेवा tan θ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. परंतु आपल्या पुस्तकामध्ये कसं डेरिव्हेशन दिलं आहे त्या पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर हे तुम्ही काय करा, त्या ठिकाणी एका बाजूला व्यवस्थित लिहून घ्या. वाटलं तर मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चनमध्ये हे परत देईल. ओके, नाव सी. हे समजलं सर्वांना? ठीक आहे, हे मी रफ करतो किंवा मग ह्यालाच एक्सटेंड करायचं का? डेरिव्हेशनमध्ये काय फरक नाही पडत तसा पण, बरोबर ना? बरं ठीक आहे, चालतं. ह्याला मी एक्सटेंड करतो आणि पुस्तकामध्ये तुम्ही त्या पद्धतीने करा किंवा मी शिकवलेल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेरिव्हेशन कंप्लीट करा, नो प्रॉब्लेम. राईट? ओके, यस, हे क्लिअर आहे. मग हे आता रफ करू का मी? ठीक आहे. तर tan θ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी एवढं आलंय पहा. त्याच्या खाली आपण लिहू, त्याच्या खालीच आहे tan θ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे, आता व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला सांगता का मला? tan θ इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला सांगता का? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आणि त्याचा करावं लागेल स्क्वेअर अपॉन काय? आर जी. सो हिअर tan θ इज इक्वल टू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर जी. आर कॅन्सल. tan θ इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. क्लिअर आहे सर्वांना? ओके, परंतु tan θ म्हणजे काय? tan θ म्हणजे काय? समोरची बाजू tan θ, हे tan θ पहा, समोरची बाजू म्हणजे कोण आहे? हे आर अपॉन एच. सो tan θ इज इक्वल टू आर अपॉन एच इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. क्लिअर आहे सर्वांना? हे tan θ इज इक्वल टू tan θ म्हणजे हे पहा असा ट्रायंगल आहे की नाही, हे तर आर आहे, ही तर एच आहे, ही तर यल आहे. सो tan θ इज इक्वल टू काय येणार आहे? आर अपॉन एच. क्लिअर? मग एक काम करू, या ठिकाणी आर कॅन्सल, शिल्लक काय राहिलं? हे जीला इकडे घेऊन जातो, जी अपॉन एच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एच. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूटमध्ये जी अपॉन एच. कळलं सर्वांना? लेट अस से इट इज इक्वेशन नंबर, हे पहा, टी कॉस थिटावाला 1 नंबर, त्यानंतर टी साइन थिटावाला 2 नंबर, tan θ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी ते 3 नंबर, आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. ना आता एच दिसतोय आपल्याला, एच दिसतोय की नाही? मग एच आपल्याला दिसतोय इथपर्यंत काय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर नाव कॉस थिटा इज इक्वल टू सांगा बरं मला. कॉस थिटा इज इक्वल टू, इथं बघून सांगा बरं. कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा म्हणजे साईडची बाजू कोणती? एच, आणि अपॉन हायपोटेनस आहे ना यल. कॉस थिटा इज इक्वल टू एच अपॉन यल. देअरफॉर वी कॅन से दॅट एच इज इक्वल टू यल कॉस थिटा. से इट इज इक्वेशन नंबर 5. पुट इक्वेशन 5 इन इक्वेशन 4. काय भेटेल बरं? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूटमध्ये जी अपॉन एच. एचच्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला? यल कॉस थिटा. चालतंय ना? कारण यल कॉस थिटा हे उत्तर आलेलं आहे त्या ठिकाणी. एच इज इक्वल टू, आता मला सांगा ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला? आपल्याला टाइम पिरियड काढायचं की नाही? मग ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी. ओमेगाच्या ऐवजी व्हॅल्यू पुट केली आम्ही, इज इक्वल टू अंडर रूटमध्ये जी अपॉन यल कॉस थिटा. देअरफॉर 2 पाय अपॉन टी, आपल्याला टी काढायचं ना, मग टीला इकडे घेऊन जाऊ, हे इकडे घेऊन जाऊ, किंवा मग डायरेक्ट उलटे करूया. काय भेटेल? टी अपॉन 2 पाय इज इक्वल टू यल कॉस थिटा अपॉन जी. म्हणजेच त्या ठिकाणी टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूटमध्ये यल कॉस थिटा अपॉन जी. आलं का डेरिव्हेशन? सो दिस इज नथिंग बट रिक्वायर्ड टाइम पिरियड फॉर कोनिकल पेंडुलम. लक्षात सर्वांच्या?
So this time period depends on कशावर डिपेंड आहे? लेंथ L, सेमी व्हर्टिकल अँगल थीटा, T इज इक्वल टू 2 पाय, L वरती डिपेंड आहे, थीटावर डिपेंड आहे आणि G वरती डिपेंड आहे अँड G. ओके, हे असं दिस टाइम पिरियड, किंवा आपण असं म्हणू शकतो टाइम पिरियड, किंवा आपण सेपरेट वाक्य लिहू शकतो. बरं, हे कळलं का तुम्हाला? टाइम पिरियड T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L कॉस थीटा अपॉन G. क्लिअर आहे? सो दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर कॅपिटल T. मला सांगा, ह्यावरून जर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर, सो फ्रॉम दिस वी नो फ्रिक्वेन्सी N इज इक्वल टू 1 अपॉन कॅपिटल T. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म माहिती ना आपल्याला. सो 1 अपॉन कॅपिटल T. कॅपिटल T किती आला आहे? डायरेक्टली तुम्ही 2 पाय इथं अंडर रूटमध्ये L कॉस थीटा अपॉन G. कॅल्क्युलेशन जर केले तर 1 अपॉन 2 पाय अंडर रूटमध्ये G अपॉन L कॉस थीटा. हे 1 अपॉन 2 पाय आहे तसंच, L कॉस थीटा डिनॉमिनेटरला आहे, हा G वरती जाईल. ओके, तर या ठिकाणी हे झालं फ्रिक्वेन्सी. क्लिअर आहे सर्वांना? मला सांगा, टाइम पिरियड डिपेंडंट ऑन L कॉस थीटा अपॉन G वगैरे, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं. पहा, हे मी जे काय डेरिव्हेशन केले त्या पद्धतीने. कळलं का सर्वांना? लक्षात आलं ना सर्वांच्या? ठीक आहे, ओके. आता फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सेपरेट लिहून देतो मी. आता हे तुम्ही इथपर्यंत हे कॉपी केलेलं असेलच. ठीक आहे, येस. नसेल केलं तर व्हिडिओ पॉज करायचा, कॉपी करून घ्यायचं पटकन. ओके, नंतर मी तुम्हाला 3 क्वेश्चन्स देणार आहे आणि व्यवस्थित त्याचे उत्तर लिहायचे, 3 क्वेश्चनचे, कारण डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. ओके, येस. नाव सी, टाइम पिरियड T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूटमध्ये L कॉस थीटा अपॉन आहे G. ओके, हिअर टाइम पिरियड T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ओके, याला आपण म्हणणार लॉ ऑफ लेंथ. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे ना? याला आपण काय म्हणणार? लॉ ऑफ लेंथ. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट L. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट कॉस थीटा. ओके, टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट G. हे 1 अपॉन इन ना, बाकीचे कॉन्स्टंट असतील तर या प्रकारे. आता ह्याच्याबद्दल मी जे काय एक्सटेन्शन आहे, हे डेरिव्हेशन मी जास्त एक्सटेन्शन हे तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये जास्त डिटेलमध्ये अजून सांगणार आहे. परंतु डेरिव्हेशन कळलं का सर्वांना? एकदम सोपं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये अजून 2 लेक्चर आपल्याला कोनिकल पेंडुलमवरती जातील, न्यूमेरिकलसाठी 1, आणि अजून ह्याच्यावरती आधारित असणारे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 1. कळलं सर्वांना? ठीक आहे. तर मग आता तुम्हाला मी पहिला क्वेश्चन ऑक्टोबर 2009ला विचारलेला प्रश्न त्या ठिकाणी सांगतो, आणि तुम्ही पण तो क्वेश्चन लिहून घ्यायचा, त्याचं उत्तर सुद्धा द्यायचं आहे. पहा, ओके. तर क्वेश्चन असा आहे, फॉर कोनिकल पेंडुलम प्रूव्ह दॅट. क्वेश्चन नंबर 1, फॉर कोनिकल पेंडुलम comma prove that tan theta is equal to v square upon rg. Question number 2 October 15th आहे. Draw a neat labeled diagram for conical pendulum. State the expression for its periodic time in terms of length. म्हणजे आत्ताचं डेरिव्हेशन पूर्ण. हा 2 नंबरचा क्वेश्चन आहे. अजून मी तुम्हाला अजून तिसरा क्वेश्चन काय देतो? तिसरा क्वेश्चन आहे त्या ठिकाणी ऑन व्हॉट फॅक्टर्स द फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जी काय PDF प्रोव्हाइड केलेली आहे त्या PDF मधला क्वेश्चन नंबर 43, क्वेश्चन नंबर 44 तुम्हाला काय करायचं आहे, PDF मधला क्वेश्चन नंबर 43 एक सॉल्व करायचा आहे, क्वेश्चन नंबर 44 एक सॉल्व करायचा आहे, क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी 42 मधला C सॉल्व करायचा आहे. कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन आहे. हे क्वेश्चन सॉल्व करायचे प्रथम.
ते झाल्यावरती हा क्वेश्चन सेपरेटली सॉल्व करायचा आहे. कळलं का सर्वांना? ते झाल्यावरती हा क्वेश्चन सेपरेटली सॉल्व करायचा आहे. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? ओके. म्हणजे क्वेश्चन 43, 44, 42 त्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला सेपरेटली सॉल्व करायचा आहे. सगळ्यांसाठी डेरिव्हेशन एकच आहे ॲक्च्युली. क्लिअर आहे सर्वांना? तर मला वाटतं आजचं लेक्चर तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल. ओके. तसंही मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये याचं रिव्हिजन परत घेणारच आहे. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.